नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 5 मधील 57 ते 66 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबाराय आपल्याला एक सूत्र समजावून सांगतायत, आणि ते सूत्र म्हणजे हेच की कर्म करत असताना सुद्धा, थोडक्यात कर्मयोगाचा अवलंब करत असताना सुद्धा आपण कर्म करून कर्मातूनच मुक्त होऊ शकतो. हे ते सूत्र आहे. हे सूत्र ते समजावून सांगतायत. आणि ते सांगताना इंद्रियांचं कर्म म्हणजे काय, बुद्धीचं कर्म म्हणजे काय, मनाचं कर्म म्हणजे काय, हे आपल्याला अनेक उपमा दृष्टांत देऊन अगदी एखाद्या आईने मुलाला समजावून सांगावं त्याप्रमाणे समजवून देत आहेत. इंद्रियांचं कर्म म्हणजे काय, तर माऊली असं म्हणतात, आता जहालिया भ्रमहत जैसे पिशाच्याचे चित्त, मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे. अर्थात ज्ञानोबारायांना असं सांगायचंय की ज्याचं चित्त भ्रमित झालंय, भरकटलंय, त्याला योग्य अयोग्य कळत नाही, तो योग्य प्रकारे विचारही करू शकत नाही, अशी ज्याच्या चित्ताची मनाची अवस्था झालेली आहे त्यालाच पिशाच्य म्हटलेलं आहे. थोडक्यात अशी ज्या मनुष्याची अवस्था झालेली असते, मनावरचा ताबा सुटलेला असतो, तो काय करतोय, त्याच्याकडनं काय घडतंय ह्याची जाणीवच त्याच्या ठिकाणी नसते, तो पिशाच्य स्वरूपच आहे. अशी ज्याची अवस्था झालीये त्याच्या ठिकाणी इंद्रियांचा कारभार सुद्धा सगळा विस्कळीतच होताना दिसतो. त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारे सुसूत्रता नसते. इंद्रिय आपलं कर्म योग्य प्रकारे करत नसतात. अशा व्यक्तीकडे पाहिलं की आपल्याला दिसतं काय, तर स्वरूप तरी देखे, आळविले ऐके, शब्दू बोले मुखे, परी ज्ञान नाही. त्याच्या डोळ्यासमोर जे आहे ते तो बघतो, त्याच्या कानावर जे पडतं तो ते ऐकतो, मुखाने बोलतो सुद्धा, परंतु हे सगळं काय घडतंय आपल्याकडनं ह्याचं ज्ञान मात्र त्याच्या ठिकाणी नसतं. वेड्यासारखी, चित्त भरकटल्यासारखी त्याची अवस्था असते. थोडक्यात काय, तर आपण काय करतोय ह्याबद्दलची जाणीवच त्याच्या ठिकाणी नसते. हे असो काजे बिन, हे असो काजे विण, जे जे काही कारण, ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे. अर्थात ज्ञानोबाराय असं म्हणतायत की बुद्धीची जाणीवरूपी जी शक्ती आहे, त्या जाणीवरूपी शक्तीचा उपयोग न करता, म्हणजेच काय, तर आपल्याकडून जे घडतंय त्या ठिकाणी काही जाणीवच नाहीये, बुद्धीचा काही वापरच केलेला नाहीये, अशा रीतीने जे काही कर्म घडतं ते केवळ इंद्रियांचं कर्म घडतं असं ते म्हणतायत. आणि ज्या ठिकाणी बुद्धीचा उपयोग केला जातो त्यावेळी त्या कर्माला बुद्धीची जोड मिळते आणि ते कर्म वेगळंच घडतं. परंतु ह्या ठिकाणी कुठलाही उद्देश नाही, बुद्धीचा आधार घेतलेला नाहीये, काय करतोय याचा काही पत्ताच नाहीये. असं जे केवळ कर्म घडतं बुद्धीचा वापर न करता, ते फक्त इंद्रियांचं कर्म असतं. पण ज्ञानोबाराय म्हणतात, मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते, ओळख अर्जुना ते म्हणे श्रीहरी. श्रीहरी अर्थात श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना,
पण जी कर्म घडत असताना बुद्धीच्या साह्याने, अर्थात बुद्धीचा वापर करून यथायोग्य काय आहे, उचित काय आहे, चांगलं वाईट काय आहे, ह्याचं भान ठेवून इंद्रियांच्या साह्याने कर्म केलं जातं, ते बुद्धीचं कर्म असतं, असं तू ओळख, असं श्रीहरी अर्जुनाला म्हणतायत. ज्ञानोबा सांगतात, ते बुद्धीच्या आधाराने जाणीव ठेवून जागरूक राहून केलेलं कर्म, ते बुद्धी धुरे करुनी कर्म करीती चित्त देऊनी परिते कर्मापासूनी मुक्त दिसती. अर्थात अशा रीतीने बुद्धीचा आधार घेऊन यथायोग्य काय, माझ्या हिताचं काय, या ठिकाणी सावध राहून चित्त देऊन जे कर्म करतात, अर्थात मनापासून जे कर्म करतात, ते कर्म करत असतानाच त्या कर्मातून मुक्त होतात, कर्माच्या बंधनात सापडत नाहीत. माऊली हो, हा विषय अनुभवण्याचा आहे, पण ज्ञानोबा राय आपल्याला तो उलगडून सांगतायत. कर्म करत असताना सुद्धा त्या कर्मामध्ये, कर्माच्या परिणामामध्ये न अडकता कर्म करत असतानाच आपण त्याच्यातून मुक्त होतो. हे कसं? तर हा युक्तियोग समजून सांगताना पुढे ज्ञानोबा राय असं म्हणतात, जे बुद्धीची ठाऊनी देही तया अहंकाराची सेची नाही, म्हणून कर्मेची करिता पाही चोखाळले. कर्म करत असतानाच जे ज्ञान रूप स्थितीला पोचतात, कर्म करत असतानाच कर्मापासूनच मुक्त होतात, त्याचं कारण एकच, बुद्धीचा यथायोग्य वापर करून आपल्या अहंकाराला मनापासून, बुद्धीपासून, देहापासून ते दूर ठेवतात. माऊली हो, अहंकाराला दूर ठेवतात, मीपणाला दूर ठेवतात, म्हणजे नेमकं असे पुरुष काय करतात? तर ते आपल्या मीपणाला आणि अहंकाराला आपल्या आराध्य देवतेच्या चरणापाशीच ठेवतात. जशी तुझी इच्छा त्याप्रमाणे तू माझ्याकडून कर्म करून घे, ही भावना मनामध्ये दृढ ठेवतात. आणि त्यामुळेच म्हणून कर्मेची करिता पाही चोखाळले, आणि त्यामुळेच कर्मयोग करत असताना सुद्धा त्यांना निष्काम कर्मयोग साधतो. अगा करितेन वीण कर्म, अगा करितेन वीण कर्म, तेची ते निष्कर्म. अर्थात ज्ञानोबा सांगतात, कर्त्याशिवाय घडणारे जे कर्म तेच निष्कर्म कर्म होय. माऊली हो, आता कर्म करायचं म्हटलं की त्या ठिकाणी क्रिया आणि कर्ता हा आलाच. परंतु कर्ता हा कर्ता तेव्हाच ठरतो ज्यावेळी एखाद्याला मी करणारा आहे, मी काही करतोय, हा अभिमान मनामध्ये असतो. आणि हा अभिमान ज्यांनी आपल्या आराध्य देवतेच्या चरणी अर्पण केला, मनामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार न धरता जो कर्म करतोय ते चिते निष्कर्म. आणि हे कोण जाणतं? तर हे जाणती सवर्म गुरुगम्य जे. हे जे कर्मयोगातलं वर्म आहे ते वर्म गुरुगम्य आहे, म्हणजेच अर्थात गुरूंकडून आकलन करून घेण्यासारखं आहे, संतांकडून त्यांच्या मुखातून ऐकण्यासारखं आहे, आणि मग त्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. ज्ञानोबा रायांनी हे वर्म आपल्या समोर उलगडलेलं आहे, आणि हे वर्म आपल्या समोर उलगडता उलगडता चित्तात, अंतःकरणात एक शांतीचा अनुभव येतोय. तोच ज्ञानोबा राय त्यांच्या पुढच्या ओवीमध्ये मांडतायत आणि आपल्याला सांगतायत, आता शांत रसाचे भरिते सांडित आहे पात्राते, जे बोलणे बोला परवते बोलवले.
माऊली म्हणतायत की माझं चित्त हे जणू काही शांत रसाचं भांड आहे आणि ते भांड आता भरून वाहतंय. हा शांतीचा रस भरून व्हायला लागलेला आहे आणि तो वाहण्याचं कारण काय, तर माझ्या सद्गुरूंनी जे शब्दांच्या पलीकडलंय ते शब्दांच्या साह्यानेच माझ्याकडनं बोलवून घेतलं. हे म्हणतानाच आपल्याला दिसतंय की माऊली आपल्याला ओव्या सांगतायत, पण या ओव्या सांगण्याचं कर्तृत्व स्वतःकडे न घेता ते म्हणतायत माझे गुरुदेव माझ्याकडनं हे शब्द बोलावून घेतायत आणि हा भाव मनामध्ये प्रगट झाल्यामुळेच शांत रसाचं भरतं आलेलं आहे. एथ इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू तयासीची आथी लागू परिसा वया. आणि ह्या शांत रसाचा अनुभव घेता घेता एक मोठा सिद्धांत ज्ञानोबाराय आपल्या पुढे मांडतायत आणि ते म्हणतायत की ह्या शांत रसाचा अनुभव घेण्याचा अधिकार त्यालाच आहे ज्याचा इंद्रियांच्या ठिकाणचा अहंकार गळून पडलेला आहे. याचाच अर्थ असा की जो आपल्या अहंकाराला मन आणि बुद्धीच्या साह्याने इंद्रियांपर्यंत पोचवत नाही, देहबुद्धीपर्यंत पोचवत नाही, त्यालाच या शांत रसाचा अनुभव घेता येतो. हा सिद्धांत आपल्याला ज्ञानोबाराय सांगतायत. अर्थात जो साधक आपलं मन, आपली बुद्धी, आपल्या इच्छा, आपले विचार ह्या आपल्या आराध्य देवतेच्या चरणी अर्पण करायला लागला, त्याच्या ठिकाणी मनाची ही अवस्था प्रगट होत जाणारच आणि मग त्याला सुद्धा हा शांत रसाचा अनुभव घेण्याचा अधिकार प्राप्त होणार. तेव्हा माऊली आपण सुद्धा आपल्या आराध्य देवतेपाशी आपला मीपणा, आपलं कर्तृत्व हे सगळं त्याच्या चरणी अर्पण करू आणि मग आपली कर्म करू. कर्म करण्याचा, कर्म करतोय ह्याचा, काय करतोय ह्याचा कुठलाच अहंकार आपल्या चित्तामध्ये नसावा. तर माझा प्रभू, माझा आराध्य दैवत, त्याची जी इच्छा त्याप्रमाणे तो माझ्याकडनं कर्म करवून घेतोय. ते यथायोग्य घडावं, उत्तम घडावं म्हणून आपण चित्त देऊन कर्म करूयात. एवढंच आपण लक्षात ठेवावं. ज्ञानोबाराय ही आता म्हणतात, हा असो अतिप्रसंगू न संडीपा कथा लागू होईल श्लोक संगती भंगू म्हणून या. अर्थात ज्ञानोबारायांना असं म्हणायचंय की ह्या नैष्कर्म्याबद्दल, ह्या शांतरसाबद्दल जर मी बोलायला लागलो तर विषयांतर होऊन जाईल आणि विषयांतर झालं तर या भगवद्गीतेच्या श्लोकांची जी संगती आहे, ज्याच्यावर गुरुकृपेने माझ्याकडून भाष्य घडतंय, ती संगत सुटेल. त्याच्यापेक्षा मूळ संवादाकडेच वळू अशी नम्रता ज्ञानोबाराय त्यांच्या ओवीमधनं प्रगट करतायत. माऊली हो, ज्ञानोबारायांच्या चरणी आपण हीच प्रार्थना करू की आम्हाला सुद्धा शांत रसाचं पारणं फेडायचंय. तर ह्या शांती रसाचा अनुभव आमच्याही चित्तात उमटू दे आणि आम्हाला सुद्धा हा युक्तियोग तुमच्याकडून समजू दे की ज्यामुळे आपण आपल्यातला मीपणा आणि अहंकार हा आपल्या इष्ट देवतेच्या चरणी अर्पण करू शकू आणि तो तिथेच मावळून जाईल, नाहीसा होईल. हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.